तुम्ही कधी ऐकलं आहे का 3 वर्षांची मुलं स्वतःच नाव बनवतात लोकांसाठी? ही गोष्ट गेल्या वर्षाची आहे, जेव्हा माझी बिटुडी 3-3.5 वर्षांची होती. एकदा माझा भाऊ आणि बहीण तिला घेऊन मॉलमध्ये गेले किराणा आणायला. आणि मी जातानाच त्यांना सांगितलं होतं की बिट्टूला चॉकलेट घेऊन देऊ नका, कारण ती चॉकलेट खाल्ल्याने आजारी पडते. पण ते घरी आले आणि बिट्टूच्या हातात चॉकलेट होती. मग मी थोडं रागातच विचारलं, बिट्टू हे चॉकलेट तुला कोणी घेऊन दिलं, मामाने की मावशीने? तर ती म्हटली की नाही. मग मी परत विचारलं, खरं खरं सांग कोणी घेऊन दिलं, तुझ्या हातात तर चॉकलेट आहे. मग ह्या लॉजिक क्वीनने एकदम शांतपणे मला उत्तर दिलं, स्टार बाबा. मी म्हटलं स्टार बाबा कोण आता? तर ती म्हणाली मणी आजीचे बाबा. पण खरं काय झालं, तिला चंद्रभान बाबाचं नाव आठवत नव्हतं आणि त्यांच्या पत्नीचं नाव मनीषा, म्हणजे मणी आजी. तर त्या नावावरून ती गोंधळली आणि म्हणाली मणी आजीचे बाबा. आणि चंद्र म्हणजे तिला स्टार वाटलं, म्हणून तिने स्वतःच लॉजिक लावून एक नाव तयार केलं, स्टार बाबा. तेव्हा मला कळलं की स्टार बाबा कोण आहेत आणि तिच्या या लॉजिकचं मला खूप जास्त कौतुक वाटलं. आणि खरंच सांगायचं तर प्रत्येक घरात एक तरी स्टार बाबा, सन बाबा किंवा अशीच काहीतरी भन्नाट नावं तयार करणारा छोटासा लॉजिक स्टार असतोच ना. हा व्हिडिओ बघून तुम्हालाही तुमच्या घरातल्या छोट्या लॉजिक स्टारची एखादी मजेशीर गंमत नक्की आठवली असेल. अशी कोणती गोड आठवण किंवा गंमत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा. कसा वाटला आमचा लॉजिक स्टार?